तुम्ही सांगता का काय काय टाकले? काय कांदा टॅमॅटो लसूण अद्रकची पेस्ट, तांबडं तिखट, कलरचं तिखट, हळद. आणि आता सगळी ग्रेव्ही व्हायला लागली त्याच्यावर. हां, मग ती ग्रेव्हीच पाहिजे ना त्याला. मी काय करते, कांदा टोमॅटो भाजून घेते तेलामध्ये आणि त्याची पेस्टच करते डायरेक्ट. नाही पेस्ट नाही, हे असं वेगळंच लागतं. असे टेस्ट मिक्सरवरचं बारीक केलेलं असतं. हां असं करायचं. बघू नंतर आता एक. मंद आचेवर ना असं चांगलं होतं जाळा असा, पण जरा वेळ लागतोय. हे कसं जलद करायचं असेल तर मिक्सरवरचं. पण ते तेलामध्ये भाजून घ्यायला जातोय की वेळ जातोय की. हा, पण बारीक असं होतंय ना. नंतर तांदूळ तुम्ही किती अर्धा तासात ठेवता ना? अर्धा किलो. हा, ठेवायचं भरपूर वेळ. अर्धा पाऊण तास. खरं ते बंद संचितला केलेला. ही मसाला ना तेलात नाही टाकायचं. मग आता चिकन टाकलं ना, तर चिकनला हे सगळं तिखट मीठ हळद सगळं शोषून झालं ना, मग 5 मिनिटांनी हा मसाला टाकायचा. मग चांगला वास लागतो. वास लागतो. तेलात नाही टाकायचा हा मसाला. कुठला पण मसाला, किचन किंग मसाला आपण भाज्यांना वापरतो ना. भाजी झाली ना, सगळं मिक्स केलं ना, त्याला पाणी टाकायच्या आधी मग तो मसाला टाकायचा. थोडं वेळ झाकून ठेवायचं आणि मग पाणी टाकायचं. म्हणजे ते वास काय काय मसाले करपतेत पण तेलात. हा, तेलात मसाला का नाही कधी पण असं वास जातो त्याचा. मी मसाला बनवते ना, म्हणजे ती भाजत नाही, मी कच्चाच मसाला कुठून आणते सगळा. कारण आपण ऑलरेडी तेलात तो भाजतो मसाला आणि ते तेल त्याचं सुटतंय. कुठलाच मसाला, मिरची नाही भाजत, काय तेजपत्ता नाही, काय नाही, सगळा कच्चा मसाला कुठून आणते मी. आणि कुठला पण जातो ना चांगला तेल कच्चा. तेलकट जास्त झालं की बारीक होत नाही. हा, बारीक होत नाही. बायका काय करतात, पेल्याच्या तेल आणते त्या. आता हे राहते जरा वेळाचं. आता इकडं पाणी ठेवते तोपर्यंत. पातेला काढू का? हा, तोवर हे पाणी सुटतंय ना. पाणी सुटायला वास पण छान आहे. आलं का नाही वास? आणि ना काही थोडस पाणी जरी नाही घातलं ना, असं जरी शिट्टी दिली तरी तरी शिजतंय. पण बिर्याणीला थोडंच लागतं पाणी. हे काय मी ठेवलंय थोडस आपलं असावं. तीच पाणी की नळाचं असू द्या. टाकीत शेवाळ झालंय सगळं. ते पाणी टाकूनच द्यायचंय. वरच्या सगळं शेवाळ झाल्यासारखं झालंय. बघून आलं का? पाणी टाकूनच द्यायला लागतंय ना. बस काय एवढं 3 तांबे नाही घेऊ की अजून आपण भात शिजू दे ना. एवढं तर लागेल पाणी. 4-5 तांबे. पाणी जास्त लागते तांदूळ हे करायला. ते झाले थोडं ना, असं घाण झाली टाकी. काला मी गेलतो वर बघितलं होतं. बस का एवढं? असंच ठेवायचं, नुसतं वाफेवर शिजवायचं ना. भात आणि मी एखाद्याच्या हातात असतो असं वास वेगळाच आहे ना. हे ना, वास वेगळाच यायला लागला का नाही? हाताला तो म्हणते की आपण एखाद्याच्या. झाले का नाही बघ बरं ते बिर्याणीची ग्रेव्ही. त्याला काय मिक्सर मध्ये बारीक करायची गरज नाही, काय नाही. तुम्ही गेल्या वेळेस केलं तर तेव्हा वेगळं केलते ना. ते वेगळं जरा आता वेगळं. टाकते का भांड धुवून? टाकते की.
काय पाहिजे मीठ. मिठाचाच अंदाज कळत नाही ग मला. मिठाचाच अंदाज कळत नाही मला. मग चटून थोडंसं बघू ना. काय करते माहितीये का मी आता तुला मग सांगते. आता हा भात शिजला का नाही, भात शिजला ना काय करते मग हे ना हे थोडंसं मसाला ह्याचा एका भाताच्या घासावर टाकते आणि असं कालवून बघते खाते त्यात किती मीठ आहे कमी आहे जास्त आहे आणि मग टाकते मीठ परत आणि मग सगळं कालवते आणि एकत्र झाकून ठेवते. जेवताना मग परफेक्टच असं करायचं. तांदूळ पाणी गरम करायला ठेवा. ते पकड थोडी लूज आहे, टाईट पकडा. बारीक गॅस आहे ना. हा लहान आहे ते पलीकडे ठेवा कुकर. हे पण एवढा कुठं मोठा नाही, वेळच लागेल पाणी गरम व्हायला. ह्यात पाणी गरम केलं वाटतं आंघोळ करायला, त्यामुळे ते तसं झालंय पातेल्यात. एवढ्या पावसात फिरणं हे फारच रिस्की असू शकते तुमच्यासाठी. चपल्या एवढ्या तसल्या घातल्यात म्हणून पडा बरं कसं पडतंय बघू बरं. पळा पळा असं इथून इथून पळत 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 जावा आणि मग व्हिडिओमध्ये येते 100% चप्पल घसर येते माहिती आहे आपल्याला. मग कसं पडताय पडताना कसा दिसताय हे व्हिडिओमध्ये दिसतंय. पळा बघू पळा 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 बघू. पडलं की आम्ही हसलात. पळा पळा पळा. संचित तू पळ बरोबर पडल्यावर कसा दिसतोय बघू. स्वतःच म्हणल्यावर कसं हे आणि तुम्हाला कसा पळा. गुडघ्यावर नाही पडत, कशा पडत माहिती नाही. बघा बरं संचितने सांगितलं. उभा राहा उभा राहा उभा राहा. हा संचित चिकन करून घेतलं पहिला. आता काय शेरवा करायचा आहे का? हा आणि पडतेच इकडे थोडं हे असलं कुठली म्हणजे दोन्हीकडे बी चाल राहते. हा मग काय आणि मग मगच पुन्हा इकडे थांब मी देते. काय का नाही पांढरे टाकीत तोडून नको देऊ माझ्या हातात दे. हातात द्यायचं आहे असं होय. हा भिजलेलं दे. थांब. तुटलं की तू तुझी उंची कमी आहे ना त्यामुळे तू मोठा झाल्यावर मग येणार करायला. शेरवा नको करायला मग. हे सदाफुले आहे हो. हे दिसते ते हे सदाफुले हे वेगळं आहे. हो ते ठेवले असं पांढरे सदाफुले काहीतरी सुका. भाकरी संचितला करणार आहे तुम्हाला करायची आहे का एखादी भाकरी? हा हे चिमणी चिमणी चालली पिल्लांना बघाय. थांबा 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 जाऊ द्या हळूच. त्या दिवशी उन्हामध्ये काय दिसलं का नाही काय माहिती नाही ना. हे बघा थंडी वाजायला लागली तिला. हे बघ पिल्लू पण 2 निघाली की हो. मग चिमणीच्या पिल्लूचा पप्पा आहे काय? मा बाप हे पिल्ल काय. हे बघा 2 चाललेत बघा. हे बघा हे चिमणीचे पप्पा आहेत पिल्लांचे. आणि तेच आहेत ते साध्या चिमण्यात दिसत नाहीत आता हे ना. साध्या चिमण्यात दिसत नाहीत म्हणले इथं. हा हे बघायच्यात आहेत पिल्ल. आणि पिल्लांना कसं हलवायचं नसतं त्यामुळे हलवत नाही मी. आणि मला खरं दिसली पण नाहीत पिल्ल ते. पण असू द्या मध्ये बसले जाऊ द्या बिचारी छोटीशी. ड्रम कशाला राहू द्या. पावसाचं कशाला पावसाचं सगळं घालत होते. हे गळते का बरं इथून असं. नको राहू द्या त्या मनात बराच आहे किती घाण असतो.
राहू द्या, पावसाचं घाणच होणार आहे ना. मावशांची बिर्याणी बघा असं एवढं शिस्तीत असतं, निवांत, त्यामुळे चांगलं होते. गडबड नसते. पाऊस बंद झाला, कमी झाला, आणि हे कसलं भारी गुलाब दिसतंय. गुलाब राहिलं द्यायचं, हे तर कधी तर आणून देत जावा लेकरू. मग कुठे देणार मग, जिथं तिथं चांगलं त्यात पाणी आहे वाटतं थोडं ना अजून. असू दे, चालतंय. भात शिजायचं आहे ना अजून. तांदूळ चांगला आहे. पळू नको पडशील. मी म्हणते गेल्या वर्षी केलते करायचे का त्या रानातच करायला पाहिजे. हे पण चिकन थोडस कच्चच आहे ना. भात पण शिजायचं. तुमचंच की द्यायला पडलं का आता मग काय तेवढं उन्हाळ्याचा झटका बघा 2 महिने जळते. जळून गेलं ना आपण ह्या वर्षी मोटर आता बसलं नाही का. मोटर टाकायला लेट झालं, टाकून टाकायची म्हणजे मागच्या महिन्यात टाकायला पाहिजे, नाहीतर कॅन्सर थांबायचं. ते पैसे खाली ठेवूया तवा पाणी घ्या म्हणलं ते आज आम्हाला टाक. आपल्याला वेल्डिंग हे करायला न्यायला वायर नाही आपण म्हणलं राहू दे, मी घेऊन येतो. त्या विकतच्या डब्यात ठेवले, पण ते आलं लक्षात कारण मी ही डबा आणते ना गोबीचा. ते पिवळं किती असतं ते पिवळं असतं घट्ट असतं एकदम, म्हणून म्हणजे असं कसं. नाही हे आपलं साधं तूप आहे, घरचं गावरान. डझनाच्या वर डबे झाले, 1.5 डझन डबे झाले तुपाचं. मग मी ते सगळं असं साखर गाडी बिडी ठेवले. वरचं ती कागद फाडून काढती आणि त्याच्यात ती घासून गरम पाण्याने धुवून उन्हाला वाळवून पुसून त्यात डाळी बिडी साखरच्या पावडर ठेवले. तर आता जवळपास संध्याकाळचे 1-4:30 वाजत आलेत आणि आमचं जेवण झालं. बिर्याणी खाल्लेली काही दाखवलीच नाही, लक्षातच नाही राहिलं. आणि हे इथं छोटंसं असं गेट केले आणि ह्याचं काहीतरी काम करायचं. हे इथं दिसते ना खड्डा, तर ह्या खड्ड्याचं काहीतरी काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी इथं ड्रम भरायला लावलं आहे. तर हा मावशींना पडलेला प्रश्न आहे. काय मावशींना पडलेला प्रश्न आहे. हे पत्र असतील, एक जुनं पत्र आहेत म्हणलं जवळपास 4-5 हजाराचे. काय मग ते 4-5 हजारासाठी ह्या आदिनामध्ये असा गेट का बरं आणि कशासाठी केलाय मावशी म्हणत होत्या. आईला मला म्हणत होत्या खाल्लेलं कडप काय म्हणतोय मामा, बरेच दिवसांना काय दिसतच नाही आता. काय आम्ही इकडेच आहे आता 15 वर्ष. आपलं कधी आला आता इकडे आहे. पांबाळ कसे आहे आता पेरताय का नाही, पेरताय का नाही. करा करा काय करा. हां मग सांगा. आता काय टाकायचं इथं नाही. हां मग सांगा का. मावशीचं असं म्हणणं होतं की इथून सगळं ओपन आहे, तिकडून सगळं ओपन आहे,
इकडून सगळं ओपन आहे आणि हे मधीच असं गेट का आणि कशासाठी हां मी म्हणलं की पैसा माणसाला काय शांत बसत देतो काय म्हणजे 4,000च्या पत्र्यासाठी 1,000 रुपये घालवले का तर हा 4,000चा पत्रा वाया कसा जायचा त्याच्यासाठी मग असं एवढं केलं. विचार करायची गोष्ट आहे की आधी ना मध्येच बघा कसं दिसतोय काय माणसं म्हणून आणायला मध्येच का गेट केलं का भविष्यात परत करायचं आहे कंपाऊंड इकडं असं इथून असं असं मग काय तर नाही बरत संचित ह्यापेक्षा हे करतोय. बंद केलं असली वेळेच आता हे पाहिजे आता राहू दे पावसाने रात्रभर भरतोय आता पाऊस दिवस पडला तर वाढत आहे पाणी. हां बरं झालं का नाही ड्रम घासला नाही तुम्ही म्हणतो त्या सकाळी ड्रम घासतोय आपण घासलं असतं तर हे काम करताना घाण झालं असतं. त्या बघा तिथं औषधाची बॉटल पडले इकडं बल्ब पडला कुठे कुठे बल्ब नाही दिसत. चला चहा बिस्किट खाऊया तुम्ही मग अशी म्हणत होता ना चहा बिस्किट खायचं आहे की पार्ले. गुटगुटीत दिसायला लागलाय व्हिडिओमध्ये तुम्ही. कॉटनचं आहे ते त्या पक्ष्यांचा थवा कसा चालला कोण इकडं असे घर आहेत का ह्या रोडने पण सरळ. मी इथपर्यंत सुद्धा पहिल्यांदा चालले असेल मला वाटतंय इथपर्यंत ह्या आहे म्हणजे इकडं असं एवढं नाही आले कधी. आणि एकदा त्या दिवशी खेतून गेलेलो हां इकडून असं आणि हे टॉवर उभं आहे ते मग ते टॉवरला परमिशन घेतलेली आहे का मग पैसे घेतात का. चला चहा बिस्किट खाऊया. आभाळ आल्यामुळं घरात सगळा अंधार 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 असा झालेला आहे. तर इथलं ह्यातलं पण पिकलं असतील खरं आता बघायला पाहिजेत नाहीतर सगळं खराब झालं म्हणजे वास सुटेल सगळ्या आंब्यांचा. हां कसलं वातावरण झालं किती आभाळ आलं काय 4:45 वाजलेत आता. कसला आभाळ आलं एकदम. आता चहा ठेवायला लागली मी आणि हे बघा ह्या पातेल्यात बिर्याणी जेवण करताना इतकी गडबड झाली ते दाखवायचं राहूनच गेलं तरी पण तुम्हाला दाखवते. काय आम्ही काही सगळीच बिर्याणी खाल्ली नाही बरं का. हे बघा ह्या पातेल्यात आहे बिर्याणी. आता संध्याकाळी खातील त्यांना खायचे आहे त्यांना. आता सध्या तर प्यायचा आहे चहा आणि ह्या कुकरमध्ये संचीसाठी बनवलेला तो रस्सा आहे. आणि इथं दूध आहे मला वाटतं हे दूध सकाळी दिलेलं ते फ्रीजमध्ये दुसरं असेल. हे आता आमच्यात कोणतर आले बाहेर तर त्यांना पण 1 कप चहा ठेवते आणि आम्हाला पण. डोळ्यात काही गेलं का पत्तीला पत्तीला पत्तीला. संचित संचित चहा पिणार आहेस का तू. तसं संचित काही चहा पित नाही पण चहा बिस्किट आता आम्ही खाणार आहे म्हणजे त्याला काही दम निघणार का. गरम झाला तर ह्याच्यामध्ये आहे सुंठ आणि इलायचीची पावडर. थोडीशी सुंठ इलायचीची पावडर. हा हा काय भारी वातावरण दिसतं खिडकीतून सगळं बाहेरचं छान हे दिसतं. छान वाटते. आणि आज सकाळपासून पाऊस पडतोय. सकाळी उठल्यापासून थांबतोय येतोय थांबतोय येतोय येतोय असं चाललंय.
ह्याच्यामध्ये आहे हा चहाचा मसाला. तर हा थोडासा घालायचा, मग चहाचा मसाला टाकला तर चहा छान येतो. तर आवाज येतोय ना माझा? आता मला काही कळत नाही. थोडीशी साखर आणि अशा रीतीने आपला छान असा चहा तयार होतो. तो गोड जास्त आवडत नाही त्यामुळे बस. मैं तो सुपरमैन सलमान का फैन जो ले बे पंगा. हे बघा, हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आईने मिक्स म्हणजे मिक्स काय म्हणतो त्याला, कडधान्य मिक्स सगळं भिजत घातलं होतं. तर ह्याला सगळ्यांना मोड आला बघा. ह्याच्यामध्ये मटकी आहे, तिथं पक्षी आले चिमणी, तर चिमण्याने थोडं खायला होते. त्याला काहीतरी दाखवू का? आवळा कॅन्डी. आवळा कॅन्डी, ओके. हे बघा, हे आहे छोले. नंतर ह्या काय आवळा कॅन्डी बघा. हां, आणि हे ह्याच्यामध्ये किती म्हणजे 1 2 3 4 4 ह्याला खाऊ का मी? 7 ह्याला खाऊ का मी? खाऊ खाऊ? 7 8 म्हणजे 8 ते 9 प्रकारचे कडधान्य एकत्र मिक्स आहे बघा सगळे. आणि हे सगळे भिजवून त्याला चांगला मोड आलाय. आता उद्या ह्याची भाजी करताना दाखवा. आवळा कॅन्डी परत एकदा बघा. हे ऍक्च्युली असं आहे. इथे येऊन दाखवा. ऍक्च्युली ना हे असं उलट होतं, पण ज्यांनी पण फोडलंय ते उलट फोडलंय. है ना मम्मी? येस. कुणी फोडले म्हणतं रे? मला काय माहिती कोणी फोडलंय. इथं पडलं होतं बघा मशीनवर. मशीनवर होतं. आणि लय आंबट आहे. आंबट आहे? हां, ओके. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. कसं तोडते बघा मला. कसं होते तुला? लय आंबट आहे. आंबट आहे? चला आता चहा बिस्किट खायचं. बिस्किट कोणतं खायचं आता? तू बघ की, आपल्या घरात बिस्किटच नाही. बिस्किट कुठं नसते. काय होतं रे सगळं संपलेलं काय? इलायची नको मला. कुठले बिस्किट आहे? बिस्किट तो म्हणतोय रे टोस्ट आहेत बघ. नको. हे बिस्किट आहे काय कुठं न्यूट्रीचं आहे. आणि पप्पाला गोल्ड पार्ले खायचं होतं ना. पार्ले कुठं आहे? थांबलं, पार्ले तिकडं. पार्ले त्याच्यामध्ये आहे का बघ बरं त्या पिशवीत पार्ले. काय? बुकीत ना नाही काय? पताशीशी लागते चांगलं नसते ते थोडं काय चालते. उस्मळा झाले प्रवासात खात बुकणंच पडायला लागले. बसा तुम्ही आता पार्ले गोल्डचं बुक ना पडा. हो, जाडे माणसं आपण तिघी सोप्या बसून सोपं मोडतोय बघून नाही मोडत. ते वजन पेलायलाच केलेलं असते. होय, हा एवढा अनलिमिटेड. कुठल्या 100 किलोचा बसला, इथं 100 आणि इथं 100. तर 300 किलो कोण सण करायचं लिमिट असणार की काहीतरी. कोणतं खाणार आहात? मिसळ कुठल्या गोष्टी चालू करून बघणार. हे न्यूट्री हा, चालेल. ब्रिटानियाचं आहे. नाव काय? न्यूट्री मारी. हो, न्यूट्री विटलेले हाय फायबर व्हीट म्हणजे हाय फायबर दिलं. हाय फायबर WHEAT. व्हाईट म्हणजे व्हाईट कलर. व्हीट WHEAT. बाहेर बसून असं फोल्ड झालंय बघा. आता थांबायचं नाही. चांगलं बिस्किट आहे, गोड वगैरे नाही. आणि मला गोड कमी असलेलं बिस्किट टाकावं.
तुमच्यासाठी ते बघा मी उद्या खाल्लेलं पार्ले रॉयल ते चांगलं आहे. ते रॉयल एकदा शोधून आणून तुम्हाला 4च बिस्किट येते. तुम्ही गोल्ड विसरून जाता रॉयल खाल्लं. संचित त्यांना त्यांच्या देऊन येतो ना. पाईप कुठे गेलं तिकडचं? मग ते सगळं पाईपच उचलून ते सगळं पाईप उपसून घ्यायचं नव्हतं होईल. अगं आम्हाला पण सोडती का सगळं त्यांना देते. देऊ दे की रे. तिथं गरीब आहे त्यांना पाहिजे वाटतंय ना. कोण नाही घरी घरा घ्यायचा. आई पण एवढं लवकर द्या आता आम्हाला चहा. आम्हाला दे म्हणजे मी कोण आहे. आपण पिऊया असं म्हणायचं. आम्हाला दे म्हणजे काय रे. रॉयल एनफील्डचं बिस्किट हा. कुठलं. रॉयल एनफील्ड. तू आणि पप्पा एकत्र खातोय का. चहा पितो का. तू इतकं घाण खातोय ना ते पप्पांना आवडत नाही त्यामुळे तुला असं वाटतं. पहिल्यापासून वेगळं वेगळं सगळं. कोणाचं तुमचं का संचितचं. मला ते थोडंसं असलं तरी वास होतो. मी काही खूप जास्त मला लागत नाही चहा. त्यामुळे चंगूचा एक आणि मोंगूचा एक. चंगू मोंगू मधलं थोडं घेतलं की बघा. चंगू म्हणजे पप्पा आणि मोंगू म्हणजे संचित. आणि हे चालू झालं का. चला हे घ्या. स्टूल नाही का. स्टूल एवढं मोठा. ठीक आहे काय तुला थोडं खायचं. पार्ले बिस्किट. बापरे. रॉयल एनफील्डचं खाऊ का पार्ले बिस्किट खाऊ. एवढ्या वर तर मी पण खाऊ नाही शकणार. नाही खाऊ शकणार. तर हा वस्तू सॉंग मी शिकवलेलं स्टिक संचितच्या लक्षात आहे की. ट्रिक संचितच्या लक्षात आहे म्हणलं मी शिकवलेले. बिस्किट पुडा फोडायचे. असली बिस्किट असली की मला माहिती. मी कुठे ठेवूया बिस्किट. अजून बिर्याणी जिरली नाही तर बिस्किटाचं बहर. का तुमची जिरली. आपण की तो जिरगाईरा भाई. तू जिरगई भाई म्हणायला तू खाल्ली होती का. आता तुम्हाला खरं खरं सांगू का. असा बाहेर पाऊस पडतोय ना. आता चहा पेपर्यंत पाऊस एवढा वाढला ना. अशा पावसामध्ये गरमागरम वडापाव. हा 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 हा. आणि तळलेली मिरची वडापाव खायला काय भारी मज्जा येईल. आणि चहा कोण म्हणलं कोगत स्वतःच्या मनात. कसं वाटतंय डरंगाळत. मग काय तर त्याला काय रियालिटी जे आहे ते आहे. हैला हो का नाही. पण मला तर आवडतं खायला भजी वगैरे. पण आता सध्या मी जरा डाएटवरती आहे ना त्यामुळे मी आता नाही रिस्क घेऊ शकत खायची. काय ग बाहेर पाऊस पडायला लागले. काय भारी वाटायला लागले. ही आहे आमची परमनंट रांगोळी. हे तर स्वस्तिका. आणि हे ओ म्हशीचं पिल्लू बिचार. म्हशीचं पिल्लू त्याला किती थंडी वाजायला लागली बघा कसं करायला लागले. त्याला सावली नाहीच त्याला काय बसायला. त्याला थंडी वाजायला लागली ओ गरीब बिचार. आणि छान असा पाऊस पडायला लागलाय. हा 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 किती छान वाटायला लागले. पावसाळा असल्यासारखाच वाटतंय आता. त्यामुळे स्वयंपाक लवकर करून बसाव. काय सांगाव लाईटिंग गेल्या म्हणजे असल्या ह्याच्यात. मग काय तर मोबाईल चार्जिंग वगैरे करून हे आंबे खाल्लेले आमच्या संचित बाळांनी हे टाकून द्यायचं आहे बाहेर.
ते चहा संपून टाक. संचितला काकूंच्या घरचा चहा आवडते, घरी चहा पित नाही. संचितने सकाळपासून अजून आंघोळ सुद्धा केली नाही आमच्या. तोंडावर पाणी सुद्धा नाही आणि आंघोळ नावाचा प्रकार म्हणजे काय माहिती. थांबून पाऊस पडायला लागलाय, कपडे सुद्धा वाळले नाहीत. हो बघा किती तिकडे भरपूर पाऊस आहे. हे बघा थंडी वाजायला लागली, कसलीच गरमी पूर्ण म्हणजे कमी झाली आहे. असं ब्लँकेट अंगावर घेऊन निवांत झोप वाटायला लागले, छान वाटायला लागले. तर